त्यामुळे किती हेल्दी राहणार आहे याचा अंदाज आपण यावरून लावू शकतो. तुम्हाला तुमच्या बेडटीचा चहाचा रिझल्ट आता नाही दिसणार, पण पुढे जाऊन मात्र नक्कीच दिसेल, जेव्हा तुमचं वात पित्त वाढून जाईल. आणि मग त्यावेळी बऱ्याच जणांना हार्मोनल इनबॅलन्स सारख्या बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. जसं की बऱ्याच जणांना डायबिटीज, थायरॉइड यासारखे आजार होतात. आता बघा, काही जणांचं असं म्हणणं असतं की डायबिटीज तर गोड खाल्ल्याने होतो. बघा, डायबिटीज गोड खाल्ल्याने होत नाही, चुकीचं खाल्ल्याने होतो. तुमच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होतो. असंच बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्यावेळी आपलं विनाकारण वजन वाढतं तर त्याचं कारण जास्त खाणं आहे. त्याचं कारण जास्त खाणं नसतं, त्याचं कारण चुकीचं खाणं असतं. असंच आपण नकळत केलेल्या काही छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. आज आपण जाणून घेणार आहोत की सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी आपण काय घेतलं पाहिजे. आपण सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी ब्रश करण्याच्या सुद्धा आधी पाणी पिलं पाहिजे. याचे भरपूर फायदे आहेत. आता बरेच जणांना असं वाटेल की यात काय फायदा आहे, पाणी तर आपण नेहमी पितो, केव्हाही पितो आणि आपण केव्हाही पिऊ शकतो, मग सकाळी उठल्यानंतरच पाणी का पिलं पाहिजे. मित्रांनो बघा, पाणी हे आपल्या शरीरातला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट घटक आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलो ना की आपली बॉडी 5 तत्वांनी बनली आहे आणि या 5 तत्वांमध्ये पाणी सुद्धा एक एलिमेंट आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या 5 तत्वांनी आपलं शरीर बनलं आहे त्यामध्ये जे पाणी आहे त्याचा सगळ्यात जास्त समावेश आहे. आपली बॉडी जवळजवळ 70% पाण्याने बनली आहे आणि मग बाकी 30% बाकीचे 4 एलिमेंट्स राहून जातात. आता जर 70% आपली बॉडी पाण्याने बनली आहे तर विचार करा, पाणी हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये पाण्याशी रिलेटेड भरपूर नियम आहेत. आणि आयुर्वेदामध्ये असंही सांगितलं गेलंय, भलेही तुम्ही बाकी नियमांचं पालन करा किंवा नका करू, पण पाण्या रिलेटेड जे नियम आहेत त्याचं पालन तुम्ही केलंच पाहिजे. कारण बघा, न खाता सुद्धा आपण काही दिवस जिवंत राहू शकतो, पण न पाणी पिता आपण जिवंत नाही राहू शकत. आणि मी तुम्हाला पाण्याबद्दल इतक्या गोष्टी का सांगतेय माहिती आहे, कारण आपण फक्त पाणी पिण्याची एकच पद्धत जरी व्यवस्थितरित्या पार पाडली ना तरी सुद्धा आपण भरपूर आजारांपासून दूर राहू शकतो, आपण नेहमी फिट राहू शकतो. आणि बघा, प्रत्येक व्यक्तीची पाणी पिण्याची पद्धत ही वेगळी असते. काही जण फ्रीजमधलं पाणी पितात, काही जण गरम पाणी पितात, काही जण उभं राहून पाणी पितात, काही जण बसून पाणी पितात, काही जण ग्लासात पाणी पितात, काही जण बॉटलमध्ये पाणी पितात. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीची पाणी पिण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मी आज तुम्हाला पाण्याशी रिलेटेड असे काही रूल्स सांगणार आहे, जे जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला भरपूर फायदे होतील. तुमच्या स्किनसाठी, तुमच्या केसांसाठी, तुमच्या बॉडीसाठी, तुमच्या पचनशक्तीसाठी, सगळ्यासाठी तुम्हाला खूप फायदा होईल. तर चला बघूया की सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी पाणी पिल्याने काय होतं आणि यामुळे असे कोणकोणते आजार आहेत ज्यांपासून आपण दूर राहू शकतो आणि असे कोणते आजार आहेत ज्यांना आपण दूर करू शकतो. आता काही जण म्हणतील की सकाळी उठल्या उठल्याच पाणी पिणं इतकं बेनिफिशियल का आहे. बघा, ज्यावेळी आपण रात्री झोपून सकाळी उठतो त्यावेळी आपल्या तोंडातला जो सलाइवा असतो तो अमृताप्रमाणे काम करतो. पण जर आपण सकाळी उठून लगेचच ब्रश करून टाकला तर तो सलाइवा बाहेर निघून जातो, त्याचा काही उपयोग आपण करू शकत नाही. रिसर्चमध्ये तर असं सुद्धा बघितलं गेलंय की आपली सकाळची जी सलाइवा असते ती पेन किलर प्रमाणे काम करते. आयुर्वेदामध्ये असं सांगितलं गेलंय की जर तुम्हाला कुठे जखम झाली असेल आणि तिथे तुम्ही तुमचा सकाळचा सलाइवा लावला तर तुम्हाला लगेचच रिलीफ मिळेल आणि तुमची जखम लवकर भरेल. बघा, तुम्ही प्राण्यांना बघितलं असेल, ते नेहमी स्वतःला चाटत असतात. इवन जिथे त्यांना जखम झालेली असते ना तिथे सुद्धा ते चाटत असतात. आपल्याला वाटतं हे काय मूर्खपणा करताय, जिथे त्यांना लागलं आहे तिथेच ते चाटताय. पण खरं तर ज्यावेळी प्राणी असं करतात त्यावेळी त्यांचा सलाइवा त्यांच्या जखमेला लागतो आणि त्यांची जखम ठीक होते. आपली लाळ ही अँटी फंगल असते, अँटीबॅक्टेरियल असते, ती पेन किलरचं काम करते. तिच्यामुळे आपली जखम सुद्धा लवकर भरते आणि आपला पेन सुद्धा कमी होतो. बघा, बऱ्याचदा काही कापता कापता किंवा अचानक आपल्या बोटाला काही लागलं तर आपण आपला बोट तोंडात घालतो, ज्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं, बरं वाटतं, आपलं रक्त येणं सुद्धा कमी होतं आणि आपला पेन सुद्धा कमी होतो. या सगळ्या गोष्टी आपोआप घडून येतात. त्याचमुळे सकाळ सकाळची जी लाळ असते ती आपल्या पोटात जाणं खूप जास्त गरजेचं असतं, कारण तो सलाइवा आपल्या डायजेशनसाठी खूप जास्त महत्त्वाचा आणि गरजेचा मानला जातो. आणि ज्यावेळी सकाळ सकाळी उठल्यानंतर आपण पाणी पितो आणि तो सलाइवा आपल्या पोटात जातो तेव्हा आपलं पोट स्वस्थ राहतं. आणि आयुर्वेदात असं सांगितलं गेलंय की आपलं पोट ज्यावेळी स्वस्थ राहील त्याचवेळी आपण पूर्णपणे स्वस्थ राहू शकतो. आपलं पोटच आपल्या बाकीच्या आजारांची जननी असते. जर आपलं पोटच ठीक नसेल ना तर आपल्याला अजून आजार लागण्याची शक्यता असते. पण जर आपलं पोट पूर्णपणे फिट आणि चांगलं असेल तर आपण बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकतो. हे मी नाही सांगते, हे बऱ्याचशा अभ्यासातून सिद्ध झालंय. आणि असे बरेचसे मोठमोठे आजार, डायबिटीज असेल, कॅन्सर असेल,
हाय ब्लड प्रेशर असेल, ओबॅसिटी असेल, यांचं कारण हेच असतं, आपलं पोट स्वस्थ न असणं. बघा, सकाळी उठून हलकं कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीरातले बरेचसे टॉक्सिन्स सुद्धा बाहेर पडतात. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल तर तो पूर्णपणे दूर होईल. बघा, हाय ब्लड प्रेशर हा एक खूप सिरियस प्रॉब्लेम आहे. हाय ब्लड प्रेशरमध्ये काय होतं, आपलं जे ब्लड असतं ना ते खराब असतं आणि ते अशुद्ध रक्त आपल्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेज निर्माण करतं आणि त्यामुळे आपल्या हार्टला, आपल्या लंग्सना जास्त काम करावं लागतं, ज्यामुळे आपल्याला हार्ट फेल सारखा प्रॉब्लेम होऊ शकतो. हार्ट ब्लॉकेज झाल्यामुळे बऱ्याच जणांना हार्ट अटॅक सुद्धा येतो. याशिवाय हाय ब्लड प्रेशरमुळे आपल्या ब्रेनच्या नसांवर ताण पडतो, ज्यामुळे तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो, ज्याचा परिणाम बऱ्याच जणांना पॅरालिसिस होताना आपण बघतो. म्हणजे हाय ब्लड प्रेशरमुळे आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि हा हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम तुम्ही फक्त सकाळी उठून पाणी पिल्याने दूर करू शकता, कुठल्याही ट्रीटमेंटशिवाय. आणि यासाठी तुम्हाला जास्त काही नाही करायचंय. सकाळी उठून फक्त हलकं पाणी कोमट करून प्यायचंय. मग सकाळी उठून किती पाणी प्यायचं? बघा, तुमच्याने जितकं पिलं जाईल ना तितकं प्या, पण तुम्ही कमीत कमी 1.5 ते 2 ग्लास पाणी तर पिलंच पाहिजे. तुमचा हाय बीपीचा प्रॉब्लेम पूर्णतः तुम्ही दूर करू शकता. फक्त आणि फक्त 2 महिने हे करून बघा, तुम्हाला स्वतःलाच खूप फरक दिसेल. आणि फक्त तीच गोष्ट नाही तर तुमच्या बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला खूपच चेंजेस बघायला मिळतील. अजून बऱ्याच जणांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे आपल्याला बराचसा खर्च येतो. बऱ्याच जणांना ऑपरेशन सुद्धा करावे लागतात. सकाळी उठून पाणी पिल्याने तुमचा हा प्रॉब्लेम सुद्धा पूर्णतः दूर होतो. आणि जर तुम्ही सकाळी उठून पाणी पित असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच होणार नाही, कारण सकाळी ज्यावेळी आपण पाणी पितो त्यामुळे आपली पूर्ण बॉडी डिटॉक्स होत असते. हळूहळू आपलं पोट पूर्णतः स्वच्छ व्हायला लागतं. आपल्या बॉडीतून टॉक्सिन्स बाहेर पडायला लागतात आणि आपल्या बॉडीमधली जी इम्युनिटी सिस्टीम असते ती बऱ्याचशा मोठ्या आजारांना ठीक करते, कॅन्सर सारख्या आजाराला सुद्धा ठीक करते. तर हे तर किडनी स्टोन आहे. आता बघूया की सकाळी उठून पाणी पिल्याने तुम्ही तुमचं वजन कसं कमी करू शकता. बघा, बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो ना. बरेच जण असं म्हणतात की यार, मी खातो तर खूप कमी, पण तरी सुद्धा माझं वजन वाढतंय. ह्याचं कारण असं असतं, तुम्ही खात तर बरोबर आहात, पण तुम्ही पाणी चुकीच्या पद्धतीने पित आहात. एकतर तुम्ही खूप जास्त गार पाणी पित आहात. बघा, जास्त गार पाणी पिल्याने आपलं मेटाबॉलिझम खराब होतं. त्याचबरोबर आपल्या पोटात कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो. त्याचप्रमाणे पाण्याला सिप करून पिलं पाहिजे. एकदम गटागट पाणी नाही पिलं पाहिजे. तुम्ही जेव्हाही पाणी पिता तेव्हा त्यात तुमची थोडी तरी सलायवा मिक्स होऊ द्या. पाणी बसून आरामात पिलं पाहिजे. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका. जेवण झाल्यावर 40 ते 50 मिनिटांनंतर पाणी घ्या. जर फक्त हा नियम आणि सकाळी उठून पाणी पिण्याचा नियम तुम्ही पाळलात ना, तरी तुम्ही भरपूर आजारांपासून दूर राहाल. तुम्ही नेहमी स्वस्थ राहाल, फिट सुद्धा राहाल. तुम्हाला कधीच ओबॅसिटीचा प्रॉब्लेम होणार नाही, कधीही तुमचं विनाकारण वजन वाढणार नाही. हा नियम आणि सकाळी उठून पाणी पिण्याचा नियम तुम्ही फॉलो केला ना, तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरही बरेचसे चेंजेस दिसतील. फक्त 1 ते 2 महिन्यातच तुमचा चेहरा ग्लो करायला लागेल. तुम्हाला कधीही चेहऱ्याची ट्रीटमेंट घेण्याची गरज पडणार नाही. बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावरील ॲक्नेचं कारण आपलं अशुद्ध रक्त असतं आणि रक्त अशुद्ध असण्याचं कारण आहे पोटात असणारी गडबडी. जर ही ठीक झाली तर तुमचा ॲक्नेचा प्रॉब्लेम आपोआपच दूर होईल. कारण जर तुम्ही सकाळी उठून पाणी पिलं तर तुमचं पोट स्वच्छ राहील. तुमचं पोट स्वच्छ राहील, डायजेशनचा प्रॉब्लेम दूर होईल, तर तुमचं रक्त स्वच्छ राहील आणि त्यामुळे तुमचा ॲक्नेचा प्रॉब्लेम पूर्णपणे संपून जाईल. आता बघा, जर आपलं ब्लड अशुद्ध असेल तर त्याला बाहेर निघायला काहीतरी तर पाहिजे. त्यामुळे आपल्याला पिंपल्स होतात. पिंपल्सच्या स्वरूपात ते बाहेर निघतं आणि जरी आपण त्यावर ट्रीटमेंट घेतली तर तेवढा आपल्याला फरक दिसेल, पण पुन्हा आपल्याला तसंच होतं. आणि म्हणूनच प्रॉब्लेमला मुळापासून संपवायचं असेल तर काही छोट्या गोष्टी करायच्या असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. बघा, बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. तर हा प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही सकाळी उठून पाणी पिल्याने पूर्णतः दूर होतो. याशिवाय जर तुम्हाला कब्जचा प्रॉब्लेम दूर करायचा असेल, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम दूर करायचा असेल, तर तो सुद्धा तुम्हाला सकाळी उठून पाणी पिल्याने पूर्णतः दूर करता येईल. मित्रांनो, जर आपलं पोट व्यवस्थित ठीक नसेल ना, तर आपली बॉडी आपल्याला इंडिकेट करते, सिग्नल्स देत असते, पण आपण त्यांना अवॉइड करतो, इग्नोर करतो, लक्ष देत नाही. आपलं डोकं जरी दुखत असेल ना, तरी तो एक साईन असतो की आपल्या बॉडीत काहीतरी ठीक नाहीये, आपण थकले आहोत, असा काहीतरी साईन असतो. पण आपण काय करतो, पेन किलर घेऊन टाकतो आणि मग आपल्याला वाटतं आपलं डोकेदुखी बंद झालं, पण आपण खरं तर आपल्या प्रॉब्लेमला इग्नोर केलेलं असतं. पण यामुळे काय होतं, आपला प्रॉब्लेम हळूहळू वाढत जात असतो, तो संपत नाही आणि मग पुढे जाऊन काहीतरी मोठं आपल्या समोर येऊन उभं राहतं. म्हणून या छोट्या होणाऱ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आणि या छोट्या गोष्टी न होण्यासाठी बेस्ट उपाय आहेत, भरपूर उपाय आहेत जे आपण करत नाही.
आता सकाळी उठून पाणी पिणं ही काही मोठी गोष्ट नाहीये, यासाठी आपल्याला काही जास्तीचं करावं लागणार नाहीये, पण तरीही बरेच जण करत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी करा, तुम्हाला भरपूर फायदे होतील. प्रत्येक गोष्टीत पेन किलर घेत बसू नका. तर उद्यापासून रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी हलकं गरम पाणी प्या, हलकं कोमट पाणी प्या आणि 2 महिन्यातच बघा तुम्हाला कसा फरक दिसतोय ते.